प्रणहितमधुरविशदवक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। Recording stopped. पंचास्तिका संग्रहामध्ये 56 नंबरची गाथा बघतोय. उदयेण वसमेण या खयेण दुहिं मिस्सिदेहिं परिणामेन जुक्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिन्नाम. अनेक शास्त्रांमध्ये विस्तृत रूपाने जीवाच्या 5 भावांचं वर्णन सांगितलेलं आहे. औदयिक, औपशमिक, क्षयिक, क्षयपशमिक आणि पारिणामिक. त्यातलं औदयिक भावाचं स्वरूप काय सांगितलं? पाठ झालं तर सांगा. औदयिक भाव म्हणजे कर्माच्या उदयाचं निमित्त असताना, म्हणा निमित्त असताना जे मला भाव होतात त्याला म्हणायचं औदयिक भाव. असं घ्या. म्हणजे मी केलेले परिणाम त्याचं निमित्त बहिरंगामध्ये कर्म आहे, पण कर्म मला भाव करवत नाही. म्हणजे क्रोधाचा उदय आला तर मी क्रोध करायलाच पाहिजे असं नाही. क्रोध उदय येणार आणि निघून जाणार आहे, पण मी तसे भाव केले तर त्याला म्हणायचं औदयिक भाव. डोक्यावर घ्या नीट. चालतंय की हां का नाही? छान दिसतंय म्हणते. घ्या असं या आमच्यासारखं अजून छान वाटतं माहिती का सगळ्यांनाच. चला तर काय चाललं होतं आपलं, जे लेशारूप औदयिक भाव आहेत त्याच्यामध्ये जे कापोतलेशाचं वर्णन बघत होतो. जय श्री कापू. तर त्याच्यामध्ये काय 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 सांगितली होती लक्षणं? चिंता, पैशून्य, मात्सर्य, स्वशंसा, परनिंदनम, जीवन नैराश्य, युद्धे मरणोद्यमादी लक्षणम. युद्धामध्ये मरणाची इच्छा करतो असा तो अविवेकी जीव असतो. ज्ञानपूर्वक क्रिया करणार नाही. धर्म असू दे किंवा लौकिक असू दे अलौकिक असू दे, सगळ्यामध्ये अविवेकाने अज्ञानपूर्वक क्रिया करतो. तिथं चटई माग आहे. अजून काय लक्षण सांगितलं होतं? जो कापोतलेशावाला असतो तो अविश्वासी असतो. विश्वास नसतो नाही नका की कोणावरही, धंद्यात असेल, संसारात असेल, धर्मात असेल, देवशास्त्र गुरूंवर विश्वास नाही किंवा धर्मात जे काय सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वास नाही. म्हणजे आता म्हणलं ना, सगळ्यात जास्त हानी कृष्ण नीलवाल्यांमुळं होत नाही धर्माची, कापोतवाल्यांमुळं धर्माची जास्त हानी. का बरं? विश्वास पण नाही आणि करतोय पण अज्ञानपूर्वक करतोय. त्याच्या निमित्तात मिथ्यामतांची स्थापना होईल. कृष्ण नीलवाला येतच नाही आहे, टचमध्येच नाही आहे धर्माच्या, त्यामुळं उलट तो स्वतःचा घात करतोय, धर्माचा नाही. पण हा कापोतलेशावाला जीव त्याच्या निमित्तात वेगळा धर्म स्थापित होईल, कारण त्याचे सगळे मान्यता वेगळ्या आहेत, चुकीच्या आहेत. आणि त्याच्यामुळं म्हणलं काय की अविश्वासरूप परिणती असते. तर देव म्हणा किंवा गुरु म्हणा, मुनी, कशावरून ते सुखी आहेत किंवा कशावरून हे सगळं स्वर्ग नरकादीचं वर्णन सांगितलेलं बरोबर आहे, कशावरून हे सगळे असंख्य द्वीप समुद्र आहेत, कशावरून आपला पुनर्जन्म असतो, असं कुठल्या गोष्टींवर विश्वास करत नाही. त्याचं फळ धर्मापासून दूर राहतो. समीचीन धर्माची त्याला प्राप्ती होत नाही. अविश्वास म्हणा किंवा अनिश्चितता असते की मंदिरात जायचं का नाही काय माहिती, जायचं तर जायचं नाही तर नाही, यात्रेला जायचं का, भाव पूर्ण नाही आहे, क्रिया ज्ञान पूर्ण नाही आहे. त्यामुळं सांगितलं करेल, दान करेल तरी सुद्धा कुठं करायचं माहीत नाही, देऊन टाकलं आहे आमचं आम्ही, देईल ते कुठं देईल ते देईल, किंवा त्याच्याबद्दल निश्चिती नाही, त्याचा वापर कसा होणार किंवा कोणाला द्यायला हवं नाही द्यायला हवं. अशा रीतीने कापोतलेशावाला अविश्वासी आणि अनिश्चित परिणामी असतो. त्यामुळे त्याला काही फायदा होत नाही. भलेही धर्मात आला तरी सुद्धा जसं कृष्ण नीलवाला रिकामा आहे तसाच हा सुद्धा रिकामा राहतो, कारण अशुभलेश स्वरूपाने परिणती असते.
जसं समजलं काय की मुनींना अंतराय आली समजा, किंवा खूप गरमी पडली, खूप थंडी पडली असं, आणि त्यांना उपवास पडला समजा मुनींना वगैरे, तर बघून हा जीव काय परिणाम करणार, अरे रे बिचारे मुनिराज, किती त्यांना त्रास सहन करावा लागतोय. म्हणजे दृष्टी कुठे आहे, शरीराकडून आपण बघतोय की त्या मुनींना त्रास आहे, पण ते मुनींचे परिणाम कसे आहेत, म्हणजे त्या कंडिशनमध्ये तो जीव स्वीकारूच शकत नाही की मुनी सुखी आहेत. भलेही अंतराय आली किंवा अशी प्रतिकूल परिस्थिती उत्पन्न झाली आहे तरी सुद्धा मुनींचं सुख नष्ट झालं नाही आहे, पण हा कापोतवाला जीव विश्वास नाही करू शकत. म्हणजे आपण पण तसंच विचार करतोय ना, उपसर्ग व्हायला लागलाय, ते काय वाघ सिंह खायला लागलेत, मुनी आनंदी आहेत का दुःखी आहेत, त्रस्त आहेत का शांत आहेत. विश्वास वाटत नसेल तर तुम्ही पण कापोत लेशाधारी समजून घ्या. म्हणून म्हणलं, सांगितलंय ना शास्त्रामध्ये, भावलिंगी संत आहेत तर आत्म्यात राहत आहेत, शरीरात नाही. आणि त्यामुळंच हां, आणि म्हणलं ना, म्हणून काय आहे की ते ह्याच्यात आलं ना अपूर्व अवसरमध्ये, काय हो, सिंह दिसला तरी सुद्धा त्यांनी काय विचार करतात, एकाकी विचरूंगा जब स्मशान में, गिरी पर होगा वाघ सिंह संयोग जब, अडोल आसन और न मन में क्षोभ हो, जानू पाया परम मित्र संयोग जब. म्हणजे ते शत्रू नाही मित्र म्हणतो तो, का बरं, कारण हे शरीर माझा शत्रू आणि शरीराचा शत्रू सिंह, मग शत्रूचा शत्रू तो माझा मित्र. पटलं का, जायचं का सिंहाच्या जवळ. म्हणजे शरीराला तो नष्ट करणार आहे, आणि मी पण शरीराला म्हणजे शरीराच्या परंपरेला नष्ट करायसाठीच धर्म करतोय, ध्यान करतोय, किंवा ध्यानाचं फळ शरीराची परंपरा नष्ट होणार आहे. मग तो सहजासहजी संपवालाय का, त्याच्याशी द्वेष करायचं का, पळायचं त्याच्यापासून दूर. असंच ते सिंह सोडा, रोग आला, आता कोरोना झाला, किती भय त्याचं, हे त्या शरीराला संपवणार होता ना, तो आत्म्याला थोडी ना संपवणार होता. पण तिथं विश्वास नाही की धर्माने रक्षा होणार आहे, जरी या कोरोनात मरण आलं तरी सुद्धा माझा घात होणार नाही, ह्याची दृढता नसेल तर त्या रोगाच्या मध्ये भयभीत होतो किंवा आकुलित होतो. आणि मग त्यामुळं हा कापोतवाला जीव स्वतः पण काय म्हणायचं दुःखी असतो आणि दुसऱ्याला पण दुःखी बघतो. त्याला त्या मुनिराजांकडे पाहताना अशी भावना नाही होत की ते सुखाचा अनुभव करतायत किंवा सुखीच आहेत. कितीही शरीराची प्रतिकूलता असली तरी सुद्धा ते सुखाचाच स्वाद घेत आहेत अशी याचा विश्वास नसतो. सामायिक करताना जर सुख भासत असेल तर त्याला बंधन नाही करणार. काय 15 मिनिटच करायचं होतं, झालं की 15 मिनिटं, आता अर्धा तास किती वेळ ध्यान करायचं असतं कोणाला माहिती, करत असतील कोण तर. आपल्याला ध्यानाने सुख आहे की नाही करून बघा, सुख आहे. बाहेरच्या कुठल्या गोष्टींमध्ये वाटेल तेवढं सुख बाहेर नाही आहे, जेवढं की स्वभावाला जाणण्यामध्ये किंवा मी आहे ह्याचा अनुभव करण्यामध्ये किंवा अस्तित्व, स्वतःचं अस्तित्व स्वीकारण्यामध्ये जे सुख आहे ना. म्हणजे काय म्हणलं की आता ते मान कशाचं चाललं होतं ना आज की ते प्रकरण, त्याच्यामध्ये म्हणलं की जर तुम्ही कुठल्या फंक्शनमध्ये गेलाय, कोणी तुम्हाला बघितलंच नाही, तुमचं काय म्हणायचं प्रेझेन्स त्यांना जाणवलंच नाही, तुम्हाला काय वाटणार हो? बोलवलंय तर, आमंत्रण तर आलंय, पण कोणच तुमच्याशी बोले ना, तुम्हाला मान देईना, तुमचं आदर तिथं काहीच नाही. तुम्ही आपल्या एका कोपऱ्यात जाऊन उभारलाय, काय झालं, उगीच मनामध्ये काय सुरू झालं, इन्सल्टिंग फिलिंग. कोण इन्सल्ट केलं नाही तुम्हाला, का बरं मग तुम्हाला अशी फिलिंग यायची का आली? कारण मागं सांगितलं कारण मान कशा आहे. जरी दीनता वाटली तरी मान कशा आहे, जरी कोणी आदर केला आणि बहुमान दिला तरी मान कशा आहे. तो म्हणजे काय म्हणायचं, हां, त्यामुळं म्हटलं की दोन्हीमध्ये पण आपल्याला आनंद वाटायला नको आहे किंवा दुःख वाटायला नको आहे. जरी कोणी केला आदरातिथ्य तरी पण नको, आणि नाही केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये हीनता नको वाटायला, दीनता नको, कारण तो सुद्धा एक मान कशायाचा भेद आहे. आज दिवसभर मान कशायावर चिंतन करा, माहिती का. म्हणजे काल मी संध्याकाळी विचार केला ना, काय असं मानाबद्दल आता थोडंसं
चालू आहे विषय म्हटल्यावर मान कशा आहे आणि काय हानी आणि का आपण धरून बसलोय. मग जर इतकं मानच आहे की मग तो जर दुःख देतो का नाही सोडत आहे आपण. मग त्याला माहिती आहे, कळतंय ना मान कशा आहे, त्रस्तच करणार आहे, कोणालाही सुख देणारा नाही आहे. सगळेच कशा आहे पण त्यातल्या त्यात मान कशा याचा जास्त प्रभाव. हां म्हणजे कोणालाच फायदा नाही आहे हो मान कशाचा. आणि त्यांनी काय सांगितलं एकांनी की क्रोध दिसून येतो, व्यक्त होतो बाहेर. काहीतरी चेहरा तमतमला, हातपाय थरथरायला लागलेत, असं काहीतरी डोळे लालबुंद झालेत, हे सगळं क्रोधाचं लक्षणं दिसत आहेत. मान दिसत नाही. सगळ्यात डेंजर म्हणलं म्हणून मान कशा आहे. म्हणजे सगळ्याच्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारचा मान असतोय बरं का. म्हणजे आणि सगळ्या अनेक प्रकारचे मान. उगीच त्याच्यावर चिंतन करायला नको आहे खरं, पण आपल्यातले शोधायसाठी म्हणून करायचं की माझ्यात ह्यापैकी कुठला मान आहे. अनेक प्रकार बघा की सासूचा मान वेगळा, सुनेचा मान कशा आहे वेगळा, पोरांचा मान कशा आहे वेगळा. लहान मुलं असते त्यांच्यात आहे की नाही सांगा मान कशा आहे. कसं हो तुमच्याकडे लहान मुलगा आहे की हां बरोबर. मला नाही घेतलं, माझ्याकडं नाही बघितलं तर चालत नाही. केव्हापासून संस्कार आलेत बघा की. म्हणजे सगळ्या काय म्हणायचं आता ते संज्ञांमध्ये खरं येत नाही मान कशा आहे, पण घेऊनच आलो आहे आपण जन्मापासून. सगळे चारी कशा आहे घेऊन फिरतोय. त्यामुळं ह्याचं भय असू द्या. जो कोणी धर्माला लागला आहे, ज्याला कोणाला मोक्षाला जायची इच्छा आहे, सुखी व्हायची इच्छा आहे ना, सगळ्यात पहिले आपल्या मानाला तोडा. नाहीतर म्हणजे तुटणार आहे तो, पण धरून ठेवतोय आपण त्या मान कशा याला. तसं नको आहे. त्या मानाने माझा घात होणार आहे जर तर कशाला कोण बोलेल बरं का, काहीतरी मला निंदात्मक शब्द बोलले, मी काय त्याला रिॲक्ट करायचं सांगा. काल सांगितलं सगळं बहिरेपणा ना. किती सोपं आहे, किती सोपं आहे. कोणी काही म्हणलं तरी सुद्धा तुम्ही जर त्याला प्रतिसाद नाही दिला, किती वेळ बडबडणार सांगा की समोरचा. त्यामुळं थोडा वेळ बडबडेल, शांत होईल. तुमच्या स्थिरतेची परीक्षा असते. जसं ते म्हणलं कोण बनारसीदासजीच ना का गोपालदासजी बरे कोणतरी, त्यांच्या पत्नीने येऊन खूप बोलली. मग ते सगळे शिष्य विचारले त्यांच्या पाठशाळेतले, म्हणले ती इतकं त्रास देते तुम्हाला, तुम्ही सोडून का देत नाही तिला. इतकं तुम्हाला कामं लावती, दुःख देती, का तिच्याबरोबर राहताय तुम्ही. तर एवढं छान वाक्य सांगितलं त्यांनी. ते म्हणाले ती म्हणजे माझ्या शाळेची नीव आहे, म्हणजे माझ्या सहनशीलतेचा पाया आहे, किंवा माझ्या स्थिरतेची परीक्षा आहे. आणि ती आहे म्हणूनच मी माझं सगळं स्टेबल आहे म्हणा, मी माझं परीक्षण करू शकतो, किंवा किती मला प्रतिकूलता आली तरी सुद्धा मग त्यामध्ये मी स्थिर राहू शकतो, कारण अशी बरोबर आहे म्हणून असायला पाहिजे. आणि बरं म्हणजे आणि शेवटी म्हणलं ना, कमठानी त्रास दिला नाही का पार्श्वनाथांना. प्रत्येक भावात अपमान केला, निंदा केली, किती ते शरण येऊन क्षमा म्हणतायत तरी सुद्धा सांगितलं कमठानी नाही सोडलं. आपला मान कशाने नाही सोडला. माझा अपमान केला सगळ्यांच्या समोर, सगळ्या नगराच्या समोर मला हिनवलं आणि नगराच्या बाहेर काढलं ना कमठाच्या अवस्थेमध्ये. हां त्यांनी नव्हतं केलं, पण आला समोर जो तो सफर होतो. कोणीतरी म्हणलं ना, लहान मुलगा नसेल घरामध्ये आणि समजा नवरा बायकोचं भांडण झालं आणि समोर येऊन मुलगा उभारला की बायकोला नवऱ्यावर राग काढायला येत नाही, काढणार कोणावर. समोर आला जे ते सफर होत आहे, म्हणजे त्यालाच मार खावा लागतो, ओरडं खावा लागतो असं. मग तसं पार्श्वनाथांनी भले काय केली नव्हती चूक, पण क्षमा मागायला समोर आला त्यावेळेस त्याच्यावर सगळा क्रोध निघाला आणि ते दगड टाकलं डोक्यात की मरण झालं. म्हणजे मला म्हणायचं होतं तिथं त्यांना का नाही वाटला असा मान कशा आहे. त्यांना प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा कमठानी उपसर्ग केला तेव्हा तेव्हा ते शांतच का राहिले. किती आपल्याला असं थोडं थोडं सहन होत नाही. एका दिवसाचं, एका भावाचं, एका खरं परीक्षण करायला पाहिजे बरं का. म्हणजे असं वाटलं की आपण नुसतं सांगायला बसलोय का इथं, आपलं परीक्षण करायला पाहिजे. त्याशिवाय
नाही सुटणार हे. आणि ठरवून करा, सोडायचंच आहे मला, हे सुटायलाच पाहिजे माझ्याकडून. जिथं जिथं आपल्याला झालं ना असा विरोध झाला तिथं मुद्दाम काय म्हणायचं, इंटेन्शनली जावा, समोर फेस करा. आपण काय करतो, मला तुम्ही निंदा केली समजा, त्याच्याजवळ जायला नको, त्याच्याशी बोलायला नको, ह्याच्या निमित्तात वैर वाढणार. उलटं लय शक्ती पाहिजे बरं का अशा वेळेस खरं तर, पण करायलाच लागणार, त्याच्याशिवाय उपयोग नाही. आणि माझ्या साईडने मी बोलते आहे, समजा तुम्ही मला निंदा केला, तुम्ही काय परिणाम करायचे हो? तुम्ही मानी आहात, आता तुमचं उदाहरण द्यायला बरं का, आता तर त्यांनी काय परिणाम करायचे, म्हणजे त्याचं पण आत्मपरीक्षण होणं आवश्यक आहे ना, की मी असं दुसऱ्याला हिणवतोय, त्याच्यापेक्षा मी ग्रेट असं मानतोय, तर हे चुकीचं आहे. म्हणजे दोन्हीकडनं पण सांगितलं, जिथं स्वतःला दीन समजतो ती सुद्धा. दुसऱ्याचे दोष बघायला जातो आणि स्वतःचे गुण प्रगट करायला जातो, हीच तर चूक आहे. त्यामुळं म्हटलं आपले दोष प्रगट करा आणि गुण झाका. दुसऱ्यांना गुण सहजतेने समजतील तुमच्यात असतील तर, पण ते आपण स्वतःहून सांगायला जातो, दाखवायला जातो, हीच चूक आहे, हाच मान आहे. म्हणून सांगितलं की कशासाठी सांगत होतो, कापोतलेशातून तिकडं का गेलो, ते मुनिराज सांगितलं ना. हां, जर सामायिकाला बसले तर त्याला बंधन घालतो आपण, कारण सुख मिळेलच ह्याचा विश्वास नाही आहे. आणि मग कुठल्या कषायामध्ये सुख आहे, मग त्यात सुख मानतो, ही आपली विपरीत मान्यता आहे, तीच मिथ्या बुद्धी आहे. म्हणून मान कषायामध्ये सुख नव्हतं, नाही, नसणार. नियमाने तो जीव त्रस्तच होणार. जसं म्हटलं मानी रावण कुठे, आता रावणाकडं मान कषाय भरपूर होता, कुठे आहे आता तो, तिसऱ्या नरकात आहे. जाऊन यायचं का, एकदा भेटून यायचं, काय करतोय, कसं काय हाल हवाल. तर मानी जीव दुर्गतीला प्राप्त होतो, आणि तेच म्हणलं ज्ञानी जीव स्वर्ग मोक्षादिकांना प्राप्त होतो, जिथं की तो सुखाचा अनुभव करू शकतो. म्हणून सगळ्या कषायांच्या अतीत स्वरूपाला पाहायला हवं. ऍक्च्युली ना मला एक प्रश्न होता, परवाचाच, म्हणजे थोडं विषयांतर होईल, पण मग ते राहिलं तर राहूनच जाईल, विचारू का? बोला. ते त्या दिवशी तुम्ही ते सांगितलेलं ना की मंदिरात केस पडले त्या बाईचे, आणि फार देवशास्त्र गुरुचा अविनय झाला, आणि मग कालांतराने तिला खूप त्रास झाला, तिचा नवरा मेला, मुलाला नोकरी मिळत नाही, हो ना? बरोबर. पण मग मी नंतर असं खूप म्हणजे विचार केला, तर खरं आपला धर्म तर म्हणजे समजा आपण अस्तित्व गुण हे डोक्यात धरलं तर काय सांगतं की दुसरा कोणी आपला उत्पन्न करता, रक्षा करता किंवा विनाश करता नाहीये. पण मग तिच्या केसामुळे किंवा नवरा मेला असं पण कसं गृहीत धरू शकतो? नाही, मी कुठं म्हटलं तिच्यामुळं मेला म्हणून, तिच्यामुळं नाही, पण तिचं फळ तिला मिळणार की नाही, शेवटी निमित्त नैमित्तिक संबंध लावतो आपण. दोन्ही नयांच्या कथनावर जिनवाणी आहे, म्हणजे जिनवाणी. आपण तसं चिंतन कसं करू शकतो ना, काय तसं. सॉरी, मी तुम्हाला म्यूट केलं, सॉरी, म्यूट काढा. आणि असं आपण चिंतन कसं करू शकतो, कारण आपले जे सामान्य जीवन आहे, ऍक्च्युली ना काही वर्षापूर्वी मुंबईत एक गोष्ट झालेली. 4 मित्र होते 18-19 वर्षाचे, आणि न्यू इयरला ना ते रात्री मरीन ड्राईव्हला फिरायला गेलेले होते. तर त्यातला एक जैन होता, 2 हिंदू होते आणि 1 ख्रिश्चन होता, म्हणजे मला चांगलं आठवतंय. आणि तो जे 2 हिंदू होते ना ते कुठल्या तरी गुरूंना मानायचे. तर ते ड्राईव्हवर गेल्यावर रात्री त्या गुरूंच्या सत्संगला गेले. ते तिघं त्या गुरूंच्या दर्शनाला गेले, म्हणजे कोण ख्रिश्चन आणि 2 हिंदू. आणि जो जैन होता तो काय गेला नाही, बहुतेक कुगुरू म्हणून तो गेला नसेल. मग त्यांचं ते दर्शन झालं, तो बाहेरच उभा राहिला. आणि पुढे गेल्यावर गाडी खूप स्पीडमध्ये होती, अंधार होता, आणि त्या गाडीचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंट मध्ये ते 3ही मुलं वाचले, आणि फक्त जो जैन मुलगा होता ना तो मेला. तेव्हा पेपरमध्ये चक्क लिहून आलेलं की त्या गुरूंच्या आशीर्वादामुळं ते 3 मुलं मेले, आणि तर एक मुलगा ज्यांनी आशीर्वाद घेतला नव्हता तो मेला. तर मग हे तिथं अप्लाय नाही होत. मग तुमचं काय म्हणणं आहे, कशामुळं मेला म्हणताय?
नाही, माझं नाही म्हणणं, त्याच्या आई वडिलांनी तर शेवटपर्यंत हेच होतं की त्याचं आयु तेवढंच होतं, त्यामुळे तो मेला. अशीच गोष्ट मी माझी एकदा हीच सांगितली मान्यता होती, अशीच घटना एकदा सांगितली होती मी. अक्कलकोटला एक जण जैन परिवार गेला होता आणि ट्रॅक्समध्ये भरून 10 जण गेले होते. स्वामी समर्थ आहेत तिथं, माहिती आहे का? प्रसिद्ध दैवत मानतात नाही. तिथलं, जागृत दैवत. तर ते असंच साईबाबा वगैरे टाईपचे स्वामी समर्थ म्हणून होते कोणीतरी, आणि त्यांचे फॉलोअर्स सगळे तिथं असतात. तर ते ते त्यांच्या दर्शनाला म्हणून निघाले होते सगळे गाडी करून. आणि काय झालं, त्या ह्याला काय अक्कलकोटच्या जवळ पोचले असणार, तर तिथं खूप मोठा ॲक्सिडेंट झाला त्यांचा. त्या झाडावर आदळली गाडी आणि जवळपास सगळेजण गाडीतनं बाहेर पडले, गाडीचं चक्काचूर झालं. पण सगळे थोडंफार जखमातनं वाचले, मरण वगैरे कोणाला आलं नाही. तर लोकांनी काय काढला अर्थ, म्हटले स्वामी समर्थांनी वाचवलं. आता काय सांगायचं सांगा? हां, म्हणजे आम्ही म्हणलं स्वामी समर्थांनी ॲक्सिडेंट का करवला हो? मग ॲक्सिडेंट झाला का नाही त्यांचा? जिनं धर्म सोडून अन्य धर्मीयांना मान्यता देतो किंवा अन्य धर्मामुळं माझं कल्याण होणार आहे, ही मान्यता सुद्धा कापोतलेश आहे बरं का. कारण धर्माचं स्वरूप जाणत नाही, अज्ञानाने कोणालाही शरण जातो आणि धर्म मानतो. त्यामुळं अशा मिथ्या मान्यतांचा सुद्धा प्रचार प्रसार ह्या कापोतलेशामुळं होतो. आणि शेवटी म्हटलं ना, निमित्त नैमित्तिक संयोग आहेत. आणि जिनवाणीचं कथन वाचताना दोन्ही नयाने वाचायचं, एकाच साईडने नाही. तुम्हाला मंदिरात दर्शन करायला का सांगितलं? मंदिरातले 84 आसाधनं असतात, माहीत आहेत का? ते का सांगितले? जर दोष होतच नसतील तुमच्याकडनं, तर मग का सांगितले ते सगळे दोष? त्याचं प्रायश्चित्त सांगितलं शास्त्रामध्ये. इतकं सगळं वर्णन करायची काय गरज होती? आत्मा तर करता आहे. मग एका व्ह्यूनी नाही बघायचं, दोन्ही पण नयानी सांगितलं जर वाचलं तर ते बरोबर लागणार. नाही तर मग एकांत केलं तरीसुद्धा दोषास्पद झालं ते. म्हणून तिथं सांगायचं होतं, जर मंदिराची अशी विराधना होणार नाही का? तुम्ही कसं येऊन कचरा टाकलं, कोणी केस टाकलेत पडले तुमचे, त्याच्याबद्दल काय नाही. काल तर अम्मांनी हे पण घटवलं, तुम्ही जेव्हा पूजा करता त्यावेळी जर एक जरी दाणा खाली पडला तुमचा तांदळाचा, आजकाल तर दर्शलक्षण म्हणून काय करतोय, कसंही पूजा अर्चेमध्ये कुठं व्यय होतोय, ते काय म्हणायचं, द्रव्य आपण शुद्ध करून आणलेलं त्याच्यामध्ये स्थापना केली आहे, म्हणजे निवेदित म्हणून ठरवलं की हे आपण भगवंतांना चढवणार द्रव्य. आणि मग त्याचं कसंही असं खाली पडणं, पायाखाली येणं, त्याला मुंग्या लागून जीव हिंसा होणं, हे किती बरोबर हो? म्हणजे सगळ्या ठिकाणी व्यवहारसुद्धा योग्य पाहिजे. हां, मग तिथं सांगितलं आम्हाला, उद्या पूजा करणार ना, तर एक कण सुद्धा खाली नाही सांडायला पाहिजे. पडला तरी सुद्धा तुम्हाला उचलणं काम आहे तुमचं. नाहीतर मंदिरं सगळे बघा जाऊन आता असे भरलेले असतात सगळे, त्या मागं काम करणाऱ्यांची हैराणी असती. मग म्हणजे आपल्याला, आपण भक्ती करायला जातोय का दुसऱ्याला त्रास द्यायला जातोय मंदिरामध्ये? आपल्याकडून एवढं तरी सावधानता असावी की जे आपण द्रव्य आणणार आहे, चढवणार आहे, त्याचं व्यवस्थित विल्हेवाट होती का, जे व्यवस्थित ठिकाणी पोचतंय का नाही. ते कसंही खाली पडलं, इकडं तिकडं सांडलं आणि त्याचं आपल्याला किंमत पण नाही, असा अभिनय नको व्हायला. त्यामुळे त्याची पण जागरूकता असायला पाहिजे. हा, पण असं आता एवढे 20-25 लोक ऐकतात, पण त्यांना त्यातले काही नवीनही शिकावं असतात, ते चुकीचंही ग्रहण करू शकतात ना. मग ज्याची त्याची योग्यता, आपण काय करणार? आपण तर मार्गदर्शन योग्य करतोय का नाही? असं तर नाही सांगणार की तुम्ही करा किंवा ह्याच्यामुळं काय होतच नाही, असं तर नाही सांगणार. जसं जिनवाणीत सांगितलेलं आहे तसंच आपण कथन करणार आहे. ज्याचं त्याचं क्षयक्षम जसं आहे तसं ग्रहण करणार. त्यामुळं आपल्याला स्वतःला सुधारायचं, दुसऱ्याचं विचार नको. आपल्याकडून असा विनय होऊ नये किंवा म्हणून तर मी विचारलं की माझ्या विचार करण्यात काय चूक झाली का, म्हणून तर मी विचारलं, नाही तर ते विचारलंच नसतं. हो, बरोबर. नाही, मला तुम्हाला दोष नाही द्यायचं. मी आपलं एक सांगितलं की आपली दृष्टी चांगली असेल तर तिथं दोष घडणार नाही आणि सरळतेने स्वीकार होणार जे काय सांगितलेलं आहे त्याचा. अन्यथा आपल्याकडून पण असे दोष झाले तर दुर्गती आहे, दुःख आहे, आसाधनादी दोष आहेत. मला आणि ऍक्च्युली मी ते आधी तुम्ही सांगितलेलं की नाही ते मला माहित नाही. एक मिनिट, आम्हांचं दर्शन काय करायचं. दोष? ऐकलं.
काय म्हणला तुम्ही? हा, मला ऍक्च्युली नाही माहिती काय दोष लागतात केस मंदिरात पडले तर. म्हणजे तिथं काय सांगितलं, जर मुनींचा पाय पडला त्याच्यावर तर 300 नमोकार मंत्राचं प्रायश्चित्त आहे. एका केसावर एकदा पाय पडला जर मुनींचा त्यागीचा तर 300 नमोकार मंत्र प्रायश्चित्त आहे. आणि जर क्षुल्लकांचा वगैरे पडला तर 150 नमोकार मंत्राचं प्रायश्चित्त आहे. आणि आपला पडला तर काय आपल्याला प्रायश्चित्तच नाही करत आपण, की असं पडू देत नाही तर काय तर उद्या आपण त्याच्यावरनं जाऊ दे येऊ दे, कारण त्रस जीवांचा पिंड आहे म्हणलं हो केस म्हणजे. आणि मग त्याच्यावरनं आपण पाय वगैरे घातलं तरी सुद्धा हिंसेचा दोष लागतो. का बरं अंतराय करता केस आल्यावर जेवणामध्ये? तुम्ही नाही करत असाल, त्यागी करतात. का करता तो? कारण त्याच्यामध्ये सुद्धा हिंसेचा दोष आहे. कारण ते जर केस कुठं शिजला तुमच्या भाजीमध्ये कशा डाळीमध्ये वगैरे तरी सुद्धा त्यातनं हिंसा झालीच. म्हणून म्हटलं की विवेक असायला पाहिजे, कशा रीतीने आपल्याकडून जीव हिंसा टळायला पाहिजे, अहिंसेचं पालन व्हायला पाहिजे. केस नाही जीव, त्याच्या आधाराने जे राहत आहेत ना तर ते त्रस जीवांचं पिंड म्हटलं म्हणून त्याच्या आधाराने राहतात. केस हे जीव नाही आहे, जसं नख हे जीव नाही आहे. पण डेड बॉडी म्हणलं ह्याला सुद्धा, बोनचं शेवटचं पार्ट आहे ना हे, तर हे सुद्धा म्हणून म्हणलं कुठं पडू नये आपल्या जेवणात वगैरे सुद्धा असं. चला, झालंय समाधान, शांत. हो झालं. मग द्रव्य असताना सुद्धा नाही चढवलं तरी दोष आहे. काय सांगितलं, प्रश्न कळला का त्यांचं? की तांदळाची एवढी जर तुम्ही विराधना करताय, तांदूळ टाकताय इकडं तिकडं पडताय, त्याच्या निमित्तात जर असं काय म्हणायचं विनय होतोय तर कशाला तांदळाने करायची पूजा? हां, स्थापना करत असताना पण आपण जर हातात तांदूळ घेऊन किंवा काय ते लवंग घेऊन वगैरे स्थापना करत असाल तर हे चुकीचं आहे. कारण तुम्ही बोलवताय भगवंतांना, कुठं ठेवायचंय त्यांना? आपल्या हृदयामध्ये ठेवायचं, स्थापन करायचं. आपण त्या तांदळात ठेवलं, ठीक आहे, समजा तुम्ही केली स्थापना. आता ते तांदूळ म्हणजे काय झाले हो? देव झाले, ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना स्थापन केलंय. आणि तुम्ही त्याला समजा तांदळाला त्या डिशमध्ये चढवलं, ठेवलं आणि मग नंतर टाकताना काय करणार? आता ते सगळ्या जर एका म्हणजे सगळ्या संचयामध्ये टाकत असताना ते तांदूळ म्हणजे स्थापना केलेले देव झालेत ते. मग ते खायचे कसे, कुठं द्यायचे कसे, कसं? त्याच्यामध्ये स्थापना करायची गरज आहे. आपण करतो ना, आपण विसर्जन पण करतो शेवटी. विसर्जन करतोय, पण कसं आपल्या परिणामातून आपण स्थापना केली आणि त्यांचं विसर्जन करणं योग्य आहे. एखाद्या वस्तूमध्ये ठेवली ते त्यांची स्थापना केल्यावर त्याचं विसर्जन कसं होणार? आता तुम्ही भगवंतांची मूर्ती स्थापन केली, त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली आहे तुम्ही त्यांची, विसर्जन करायचं म्हणजे काय करायचं? करणार का त्याची आपण? नाही, आता मी शेवट म्हणतीये त्याचं. जसं ते बाहेरचे गणपतीला विसर्जन म्हणून सोडून टाकतात पाण्यात, तुम्ही काय करणार हो देवाला? आपल्या आपल्या स्थानावर जसं ते खाली येतच नाही, ऍक्च्युली सिद्ध शिलेवरच असतं. नाही, आता इथं अरिहंतांची स्थापना केली ना आपण प्रतिमेमध्ये, मग तसं तुम्ही तांदळांमध्ये जर स्थापना केली ना तर ते तांदूळ सुद्धा देवासारखं सुरक्षित ठेवायचे, त्याला काय नाही व्हायला पाहिजे, त्याची सुद्धा पूज्यता आली त्याच्यात. मग त्यामुळं होत नाही ना, म्हणूनच म्हणलं, म्हणून मग तांदळामध्ये स्थापना करणं योग्य नाही. फक्त तुम्ही भाव स्थापना करा की स्वतःच्या हृदयावर बोलवा स्वतः भगवंतांना, त्या कुठल्या वस्तूमध्ये कशाला, त्या चीजमध्ये. पण मात्र बाकीची पूजा द्रव्यांनी करायची, स्थापना. हां, मग हे सांगत होते की द्रव्य पूजा करायची काय गरज आहे असं त्यांचा प्रश्न होता. तर तिथं म्हणलं जर तुमची शक्ती असताना सुद्धा तुम्ही जर द्रव्य नाही चढवलं तर हे सुद्धा दरिद्रतेचे निषेध सांगितले. म्हणजे तशी आपण तयारी केली की आपलं द्रव्य बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये घालवतोय, आपल्या भोगासाठी, आपल्या संसारासाठी, या शरीरासाठी, मोहासाठी. पण दान धर्मासाठी जर आपलं द्रव्य नाही घालवत तर तो सुद्धा दोष आहे. करा म्हणजे विवेकाने करा. एक जणांचं असं पण बघितलं आहे आम्ही बरं का, की भरपूर द्रव्य चढवायचं. म्हणजे काय म्हणायचं, आता त्याच्यामध्ये खूप उत्कृष्ट तांदूळ वगैरे होते बरं का त्यांचे, असू देत, मला त्याच्याबद्दल काय नाही म्हणायचं. पण असं आपण जे चार चढवतो ना, प्रथमानियोग, कर्णानियोग, चरणानियोग द्रव्य, ते असे मुठीने चढवणार. आणि अर्घ्य देणार तर मुठीने अर्घ्य देणार. म्हणजे इतका पण व्यय करायची, त्याला पण अविवेक म्हणायचं. मग म्हणजे
करा दान, यथाशक्ती करा म्हणून सांगितलं की, पण अपव्यय पण करणं योग्य नाही आहे. तेच धन तुम्ही उलट चांगल्या कार्यामध्ये कोणाला आवश्यक असणाऱ्याला देणं योग्य. काय तुमचे भाव तुम्ही असे मुठीने चढवायला लागले असं दाखवायचं असतं हो. म्हणजे करताना त्यांना दान त्यांचं तेच की, आता त्याचं ज्ञान नसतं त्यामुळं असं सगळं करतात लोक. नाही नाही, द्रव्य असताना द्रव्यदान तुम्ही तुमच्यासाठी पण वापरायचं नाही मग धन. हां आवश्यक आहे ना, एक षट आवश्यक मध्ये एक आवश्यक आहे पूजा. आणि ती फक्त जेव्हा तुम्ही समजा तुमच्याजवळ द्रव्य नाही आहे, तुम्ही परगावी गेलाय, तुम्हाला अडचण आहे, शरीरात रोग आहे, काहीतरी अशी काहीतरी कंडिशन एक्सेप्शनल वेगळं गोष्ट आहे, तिथं भावपूजा करा, आम्ही काय म्हणणार नाही. पण तुमची शक्ती असताना, सगळं योग्यता असताना पण आपण न करणं हे कंजूसीचं लक्षण म्हणलं. म्हणजे आपण भोगासाठी सगळं वापरतोय, तिथं ते पण सोडून द्या. मग ठीक आहे, द्रव्यपूजा करू नका, तुम्हाला दान द्यायचं नाही ना, आपल्यासाठी सुद्धा एक पैसा सुद्धा भोगायचा नाही, चालतंय का. नवीन ड्रेस पाहिजेत, नवीन दागिने पाहिजेत, काय ना काय आपल्याला हौसे मौजेच्या वस्तू पाहिजेत. मग इथं घालवतो आपल्या धनाचा वापर, पण जिथं योग्य ठिकाणी जायला पाहिजे तशा ठिकाणी करत नाही. असं पण म्हणणं तुम्ही स्वयंपाक केला आणि दोघं जण जेवणार होते, तुम्ही 4 जणांचा स्वयंपाक केला, काय करायचं हो राहिलेलं? कशाला करायचं? स्वयंपाक करायचंच नाही, एवढं नाश होते तर कशाला करायचं असं म्हटलं तर. त्याचा जर तिथं विनियोग आहे तर करावंच लागणार. म्हणजे सांगितलंय ना अशी विधी आहे तर त्या विधीपूर्वकच जायला पाहिजे, नाही तर भोगावं लागणार मग माग काय असेल त्याचं फळ तसं. म्हणजे द्रव्याचा असताना आज दुपारी माताजींच्या दिवेध्वनीतच ऐकू आपण. हां चालतंय. ह्याच्यावर अजून एक प्रश्न आहे मला. हां बरोबर बरोबर, मग पोट भरलं का नाही? हां नाही, षट आवश्यकामध्ये सगळं का सांगावं लागलं? पूजा आणि शेवटी दान पण सांगितलं. मग सगळ्यात शेवटी सगळं सोडून दानच सांगायला पाहिजे होतं का? सगळ्या सांगाव्या लागल्या क्रिया. मग सगळ्याचं वेगवेगळं महत्त्व आहे आणि अनेक प्रकाराने तुम्ही नाही 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 चूक आहे ते. चांगली गोष्ट, पटलं ना तुम्हाला? झालंय ना शांत मन आता? सगळं मन वचन काय तिन्हीचा उपयोग व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी, त्याचं इन्व्हॉल्वमेंट आहे सगळ्याचं म्हणून. आणि काय सांगत होते तुम्ही? काय सांगितलं आता त्याच्यावर सांगायचं होतं मला. हां नाही, मला म्हणायचं आहे आपण पैशाचा वापर वेगळ्या वेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या ठिकाणी करतो का नाही. मग तसंच हे पण तुम्हाला सांगितलेलं देवशास्त्र गुरूंचं वेगळी पद्धत आहे जेणेकरून तुम्ही त्यांच्याशी अटॅच्ड राहावं. एकदा देवपूजा करा, एकदा गुरुपास्ती करा, एकामध्येच तुम्ही थांबणार नाही आहे. त्यामुळं कुठल्या ना कुठल्या रूपाने शुभामध्ये शुद्धामध्ये राहावं हाच भाव आहे त्याच्या मागं. म्हणून चढवताना द्रव्यपूजा चढवताना बघा की लोकांना काय चढवायचं हे पण लक्ष नसतं एक एकदा. मग त्यामुळं कुठंतरी गेलंच समजतं ना, भावपूजेत तर कसं लक्ष राहणार मग एवढं वेळ. त्यामुळं हे चढवताना हे चढवायला पाहिजे, हे वाचतोय आपण असं सुद्धा कोणाचं एखाद्या वेळेस ध्यान नसतं. म्हणून सगळ्यांचे वेगळे वेगळे, जितक्या प्रकृती जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. काय म्हटलं तुम्ही?
हा ते ह्याच्यावर इवन कपडे सुद्धा तर असं म्हणतात की आपण संसारी आहे तर शेवटी इतर ठिकाणी आपण चांगले कपडे घालतो आणि जेव्हा आपण तीन लोकांचे जे नात आहेत त्यांच्या दर्शनाला जातो तेव्हा काही घरातले साधे धुतलेले स्वच्छ कपडे घालणं किंवा आपण जेव्हा एखाद्या बहुमानी व्यक्तीला भेटायला जातो तेव्हा आपण कसं जातो तसं जायला पाहिजे. तर काय मला म्हणजे हे दोन्ही इतकं ते कॉन्ट्रास्ट होतं काय कळत नाही. मग काय करायचं? म्हणजे सांगितलं ना, तसं तुमच्या काय फरक पडत नाही. वेशभूषेवर सुद्धा परिणामांचं फरक अवलंबून आहे. म्हणजे परिणाम घडतात तसे, तुम्ही कसा वेश करता त्याच्यावर सुद्धा. मग अम्मानी काल तेच घडवलं की तुम्ही असं काही वाटतं, बहुतेक आत्याने पण सांगितलं की दृढ धौत वस्त्र घाला तर त्याचे परिणाम बघा. आणि जेव्हा आपण डार्क कपडे घातले, जीन्स घातले, अशा पोशाखामध्ये आपण मंदिरात गेलो, तिथं लक्ष त्यांच्याकडं कमी, आपल्या स्वतःकडे जास्त असतं. किंवा कोण बघणारे असतील आणि समजा एखाद्याने कोणीतरी म्हटलंच तुम्हाला, चांगलं आहे बरं का तुमची साडी, तुमचा ड्रेस, कुठं गेला उपयोग? म्हणजे आलोय कशाला आपण मंदिरमध्ये, आपलं पर्पज राहतं बाजूला. आणि मग आपले पण परिणाम बिघडणार आणि आपल्याकडं बघून इतरांचे पण परिणाम बिघडणार. म्हणून तर तुम्हाला स्कूलमध्ये एकच टाईपचे का देतात तो युनिफॉर्म सगळ्यांना? कारण लोकांचं, त्या मुलांचं लक्ष कोणाच्या कपड्याकडं जाऊ नये, शिकण्याकडं जावं. मग तसंच इथं पण उद्देश आहे. सगळे पांढरे कपडे घालून या बघा की सगळ्यांचं लक्ष देवाकडंच जाणार. कारण बघायला दुसरं काय राहिलंच नाही ना. जिथं विषय बदलणार आहे ना तिथं काहीतरी चंचलता राहते. मग कोणाकडं बघायसारखं राहिलंच नाही. आता आमच्याकडे आल्यावर सगळे आम्ही पांढरे असतो त्यामुळे कोणाकडे बघतात? आम्हांकडेच बघतात फक्त लोक. कारण काय म्हणायचं, ते अक्षसंचार नसतो. इकडनं तिकडं फिरवायचं, ह्याचं बघू त्याचं बघू त्याचं बघू, असं नसतंय चंचलता. म्हणजे मंदिरात येताना सुद्धा आपल्याला विवेक असावा की आपण कशा प्रकारचा पोशाख असावा. आता ते अनेक वेळा झालं त्याचा विषय की दिवाळीत लोक कसं पण येतात, कसं येतात काय सांगायची गरज नाही आहे. म्हणजे की इतकंच नटून थटून जाणार किंवा मग तिथं वितरागता हा उद्देश राहतो का, मला एवढंच विचारायचं आहे. आलोय मंदिरमध्ये आपल्या परिणामांची विशुद्धी करायला, निर्मोहतेचं भावभासना करायला, पण तिथं ते सगळं शून्य झालेलं असतं. जसं तुम्हाला बाहेर फिलिंग येते तशीच फिलिंग असणार आहे इथं पण. फरक पडणार नाही मग मंदिराचं ते स्थान म्हणजे वेगळं आहे असं. नाही, नटून थटून तर काय प्रश्नच नाही. तुम्ही वितरागतेकडे हे करताय, तुम्ही कॉस्मेटिक्स वगैरे तर वापरूच शकत नाही, काय प्रश्नच नाही तर. असं तुम्ही म्हणताय ना, असं दुसरे असे पण भेटणार आहेत की जे म्हणणार असं काही प्रश्नच नाही, आम्ही कुठं त्याच्याकडे लक्ष देतोय, रंगीत कपडे घातले तर काय झालं त्याला? प्रत्येक जीवाला आपापलं कसं कल्याण करायचं त्याच्यावर आपल्याला दुसऱ्याची नाही करायचं. मी तर माझ्यासाठी विचारत होते. म्हणून बरोबर आहे, मी पण माझ्यासाठी सांगायला, तुमच्यासाठी नाही. म्हणजे आपल्याला शेवटी मंदिरात जायचं तर त्याचा उद्देश प्रयोजन माहिती असावं. आणि जे काही क्रिया करतोय, जे काही अष्ट आवश्यक करतोय त्याच्यामध्ये सुद्धा आपले भाव निर्मळ व्हावेत हा उद्देश असावा. आणि त्या ज्ञानपूर्वक क्रिया करणं हे आपलं सार्थक आहे. नाहीतर मग अज्ञानपूर्वक जे काय करणार त्याचं फळ दुःखच आहे. हो, जाणार हा मी निर्लेशा स्वरूप जीव आहे, अशरीरी भगवान आहे जाणा, निर्मोह आहे, निर्विकल्प आहे, जसे भगवान तसाच मी, सिद्धोहम शुद्धोहम